नमस्कार मंडळी. BLO जर तुमच्या घरी आला असेल आणि त्यानं SIR फॉर्म भरलेला असेल, आता घरी आलाय आणि SIR फॉर्म भरला पण ऑफलाईन भरलेला आहे. तुम्ही स्वतः जाऊन ऑफलाईन फॉर्म भरलेला असेल किंवा BLOने घरी येऊन भरलेलं असेल, पण BLOला त्याच्या पोर्टलवरती जाऊन एक फॉर्म भरावा लागतो. म्हणजे तुमचं जे काय ऑफलाईन घेतलेलं आहे त्याला ऑनलाईन भरावा लागतो. हा BLOनं फॉर्म ऑनलाईन भरलेला आहे की नाही आहे, तुमची माहिती बरोबर आहे की नाही आहे, आधार नंबर बरोबर आहे की नाही आहे, तुमचं आधारनुसार वोटर ID वरती नाव आहे की नाही आहे, याच्या संदर्भात तुम्हाला जे पण करेक्शन आहे ते करेक्शन कसं करायचं, तुम्हाला नोटीस काही आलेलं आहे का, जर तुम्हाला कॉन्टॅक्ट कोणत्या कारणास्तव करायचं असेल तर त्याला कॉन्टॅक्ट कशा पद्धतीने करायचं, त्याचबरोबर SIR फॉर्मची ऑनलाईन प्रिंट कशा पद्धतीने काढायची, याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती सांगणारा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. नमस्कार, मी तुमचा योजना दूत. तुम्ही बघत आहात नवीन योजना यूट्यूब चॅनल. SIR स्टेटस चेक करण्यासाठी पहिला गुगलवरती जायचं आहे आणि वोटर ECI हे सर्च करायचं आहे. पहिली वेबसाईट येणार आहे त्यावरती क्लिक करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. त्यावर क्लिक केलं की तुमच्यासमोर असा इंटरफेरन्स असणार आहे. इथं साईनअपचा ऑप्शन आहे. साईनअपवरती क्लिक करा आणि तुमचं अकाउंट क्रिएट करायचं आहे. आता ऑलरेडी जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्हाला या ठिकाणी लॉग इनचा ऑप्शन आहे, त्या लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती जर क्लिक केलं की तुम्ही इथं पण बघू शकता डायरेक्ट लॉग इनचा ऑप्शन आहे. क्लिक करा. ऑप्शनवरती जर क्लिक केलं की तुम्ही इथं तुमचा मोबाईल नंबर किंवा ECIC नंबर असणार आहे, तुमचा वोटर ID नंबर तो टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट जनरेट करायची आहे OTPसाठी. लक्षात घ्या, तुमचा आधार नंबर, ईमेल ID जो तुम्ही अगोदर दिलेला आहे तुमच्या ECICला जॉईंट आहे तो टाका, जनरेट करा. OTP जाणार आहे, तो OTP व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला 3 फॉर्म दिसणार आहेत, म्हणजे 3 टॅब दिसतात. पहिल्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, चेक करायचा आहे. दुसऱ्यामध्ये तुमचं SIR लिस्टमध्ये नाव आहे का ते चेक करायचं आहे आणि डॉक्युमेंट इश्यू असेल तरच तिसऱ्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पण पहिल्या ऑप्शनवरती आता आपण क्लिक करून इथं पुढं आलेलो आहोत, कारण आपल्याला स्टेटस चेक करायचं आहे. स्टेट आहे, स्टेट निवडा. स्टेट कुठला असणार आहे, आपला महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र निवडा. आता स्टेट निवडून झाली की खाली इपिक नंबर आहे, म्हणजे तुमचा वोटर ID नंबर आहे. मतदान नंबर टाकून सर्च करा. सर्च केलं त्या तुमच्या मतदान नंबरवरती म्हणजे ID वरती जी पण तुमची डिटेल आहे ती सगळी आलेली आहे. ऑलरेडी आलेले आहे, तुम्ही बघू शकता. काय चेंजेस वगैरे करायचे आहेत का, चुकलेले आहे काय ते तुम्ही स्वतः चेक करा. त्यानंतर खाली स्क्रोल करत यायचं आहे. या ठिकाणी मोबाईल नंबर आलेला आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा OTP जनरेट करायचा आहे. OTP तुम्हाला मोबाईल नंबरवरती जाणार आहे, तो व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली तुम्ही बघू शकता की तुमची ही जी आहे ती SIR फॉर्म भरलेल्याची प्रिंट आहे, म्हणजे सगळी डिटेल आहे. ही BLOने फॉर्म तुमचा भरलेला आहे. आता काय डिटेल आहे ते मी सांगत नाही, तर ब्लर करतो आहे. डाउनलोड रिसिप्ट हा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमची SIR फॉर्म भरलेल्याची रिसिप्ट आहे ती डाउनलोड करू शकता. आता हीच ती रिसिप्ट आहे आणि ह्याच रिसिप्टसाठी हा संपूर्ण व्हिडिओ आहे. आता 3 नंबरचा ऑप्शन होता, तो तुम्ही बघितला. तुमचं करेक्शन करायचं असेल तर तो तुम्ही तिथून करा, पण या ठिकाणी सध्या रिसिप्ट आहे ती डाउनलोड करायची आहे. डाउनलोड रिसिप्टवरती क्लिक करा, रिसिप्ट डाउनलोड करा. तर ही पावती तुम्ही डाउनलोड केलेली आहे. डाउनलोडवरती क्लिक करायचं, फक्त झालं, विषय संपला, व्हिडिओ संपला. मंडळी, जर तुमचा या ठिकाणी फॉर्ममध्ये करेक्शन असेल तर करेक्शन करून घ्या BLOकडून. त्याचा नंबर दिलेला आहे, त्यानुसार तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे. व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.